फिर भी आज तक मने को ट्रैप नहीं कर पाए। शर्म आनी चाहिए तुम लोगों को। गवर्नमेंट की फुकट में पगार लेते हो क्या? सॉरी, इसे शर्म तो मुझे भी आनी चाहिए। पगार तो मैं भी लेता हूँ। नो हार्ड फीलिंग्स, ओके? आपस में ब्रेनस्टॉर्मिंग कर लो, मना तक पहुंचने का रास्ता मिल जाएगा। ओके सर। गुड डे गाइस। सर। सॅमसन साहेबांना एवढं चिडलेलं कधी बघितलं नाही। हो ना, जाम भडकले होते सर। भगवान, तू या ब्रांचमध्ये नवीन आहेस, शिवाय मन्या हा फॅक्टरसुद्धा तुझ्यासाठी नवीन आहे, पण तुझा तजुर्बा काय बोलतोय? राजा, मन्याचं जुनं रेकॉर्ड जर चेक केलं ना तर मन्या लुटपाटसाठी कायम जुन्या कारचा वापर करतो। म्हणजे आपल्याला कार चोरांवर कॉन्सन्ट्रेट करायला हवं। परफेक्ट, चल बघूया। बहुत लंबा हाथ मारा अपन ने भाई। हाँ यार, पता है कम से कम अपने को 1 महीने तक कोई रॉबरी का काम नहीं करना पड़ेगा। ये बोला मुनीर, चांगला तगड़ा माल हाताला लागला। क्या भाई, कितना है? 100 पेटी। ये बात है। ये ले चेंडी तेरा, और मुनीर। हाँ भाई। तेरा हिस्सा। हाँ। बच्ची बाई की वाड़ी में जाकर दिन रात तो मैं तो मुजरा सुनूंगा भाई। आपण तर डायरेक्ट साईबाबा शिर्डीला, तिथून डायरेक्ट गावाला कल्टी, आणि तिथून डायरेक्ट पोलीसवाले तुला घेऊन जाणार भत्ता खायला। ए मन्या बाय, काय पण बोलतो का? येडे लोक, मैं सही बोल रहा हूँ। क्राइम झाल्यावर हे पोलीसवाले सगळ्यात आधी आरोपीला उचलायला शिर्डीला जातात, आणि त्या लोकांना हेही माहिती असतं की या मुनीर सारखे लोक खाच भागवायला पुढे जातात। त्यामुळे करू नका, अशाच ठिकाणी वॉन्टेड व्हा जिथे या पोलीसवाल्यांना डाऊट येणार नाही। हाँ बराबर बोलो तू। मन्या भाई, अगला गेम कब बजाने का? अगला गेम मैं बजाऊं। मतलब एसिड। एसिड। She's the one. Miss Anna, I want to hear truth and only truth from your mouth. Okay? Come on, speak up. I come to India to roaming, but I have a lot of expensive due which made me cashless. And meanwhile, I met Charles, and he had sent me that he from same country and he will help out. But I was cute, impressed, and started staying with him. Later on, he tripped me and started to use it for his selfish purpose. Then why the hell you didn't came to police station to launch a complaint against him? Why? Because he had said me, if I took help of police, he will kill me. And even he took my passport with him. He's a cruel man. Please, sir, help me out. I really want to go back to my country. Now will you cooperate with us? Yes. मग त्या मुलीने आम्हाला सांगितलं की हा चार्ल्स सोब्राज यांनी अनेक ठिकाणी मला फिरवलं, मला फसवलं,
लग्न करतो म्हणून. आणि माझ्यासमोर माहिती सगळं वर्णन करून सांगितलं, पाकिस्तानला कसे गेले, पेशावरला सगळं डिटेल. म्हणले मी स्वीडिश आहे आणि मी फसले, बरं झालं तुम्ही मला वाचवलं, मी वाचले याच्यात. तुम्ही असं तिने आपलं सगळं वर्णन करून सांगितलं. झालं दुसऱ्या दिवशी परत वर्तमानपत्रात चार्ल्स सोबराज गिव्स स्लिप टू मुंबई पोलीस, पण मोठी बातमी. पण सुदैवाने त्याचे जे फोटो मिळाले होते ते सगळे फोटो त्यांनी छापले. असं असताना तो दिल्लीला गेला. दिल्लीला गेल्यानंतर त्याला एक 16-17 फ्रेंच विद्यार्थी भेटले. तर त्याला याने सांगितलं, हा फ्रेंच होता, त्याने सांगितलं की तुम्ही इंडियाचं पाणी पिऊ नका, मी तुम्हाला चांगलं पाणी देतो, माझ्याकडे फ्रान्सचं पाणी आहे. असं म्हणून तो त्यांच्यावर हॉटेलमध्ये गेला. त्या सगळ्यांना पाणी पाजलं, ते बेशुद्ध पडले आणि त्यांचं सामान घेऊन तो जमा करत होता. तेवढ्यात तुली नावाचे दिल्लीचे इन्स्पेक्टर होते, त्यांनी जे वाचलं होतं की चार्ल्स सोबराज असा असा करतो म्हणून, त्यांनी त्याला बरोबर ओळखला आणि त्याला जाऊन पकडला. 16 मार्च 1986ला एकदम मोठी बातमी. ते 16 मार्चला त्यांनी काय सांगितलं, आज माझी पार्टी आहे आणि पार्टीसाठीच मी तुम्हाला सगळ्यांना बर्थडे पार्टी देतो म्हणून जेलमधल्या सगळ्या लोकांना त्यांनी हे केलं, मोठा केक मागवला आणि केक सगळ्यांना खायला दिला. केक खाल्ल्यानंतर सगळे बेशुद्ध पडले. सर ही शॉकिंग न्यूज आहे सर. वाढदिवसाच्या निमित्ताने कैद्यांसह जेलच्या सगळ्या स्टाफला मिठाईतून गुंगीचे औषध देऊन सर चार्ल्स पळाला सर. सर तुम्ही हसतायत सर. कामत कामत काय माहिती का, ही चार्ल्सची जुनी मेथड आहे आणि ही काय पहिली वेळ नाही तो जेल तोडून पळालाय. ते यापूर्वी 5 वेळा वेगवेगळ्या देशातून तो असेच लॉकअप ब्रेक करून पळालाय. सर आता काय चार्ल्स पुन्हा मोकाट सुटलाय याचा अर्थ तो त्याच्या ॲक्टिव्हिटीज परत सुरू करणार. सो वी हॅव टू बी अलर्ट. सर कंट्रोल चार्ली कॉलिंग. मधु झेंडेंना ताबडतोब मला रिपोर्ट करायला सांगा. ओव्हर अँड आउट. जैन सर. जय हिंद मधु. सर मला इथे एवढं अर्जंटली बोलवलं ते. मधु मला चार्ल्स हवा आहे. जेलची सिक्युरिटी तोडून तो पळून गेलाय, पण यात पोलिसांचा काही दोष नाहीये. पण तरी सुद्धा पोलीसच बदनाम झालेत ना. होय सर. रोजचं वर्तमानपत्र वाचून मला याची कल्पना आली. चार्ल्सला तूच पकडले आणि पुन्हा एकदा चार्ल्सला तूच पकडशील याची मी गॅरंटी देतो. येस सर, डेफिनेटली. ज्यांना धडा शिकवल्या बिगर राहणार नाही. आमच्याशी वाकड्यात गेल्याची किंमत बरोबर एकेकाला मोजावी लागल. आम्हाला आकुलतेच वैर्या. तसं नाही, गावात ना पोलीसवाला आलाय. मग अरे किती आले आणि किती गेले. त्याला कोणी सांगितलं की तुम्ही इथं आहात तर. कोणाच्या बापात एवढी हिंमत आली रे. रामश्याम बद्दल तुम्हाला मिळालेली ही पहिली आणि शेवटची टीप. अहो त्यांची खबर ते तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्याला ते कधीच सोडणार नाहीत. वहिनी, गावात नवीन साहेब आले आणि राम आणि श्यामला अटक करायची वार्ता करते. खरंच असं झालं तर वहिनी, राम श्याम आपल्या खांद्यावर उठले, आईचा पाय तोडला आणि त्या दोघांचे पायी तुझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं वहिनी. खरंच यांना शिक्षा होईल वहिनी. ऐक माझं. खबर पण म्या कशी काढू खबर.